हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग. आणि सकाळी सकाळी पहाटे आम्ही निघालेलो आहोत माहूरगडला. आम्ही निघालेलो आहोत आणि नाशिक मार्गे आम्ही माहूरगडला चाललो होतो. तर तुम्ही रोड पाहू शकता, खूपच छान आहे. पूर्ण ग्रीनरी होती आणि इतकी काही गर्दीसुद्धा नव्हती. लॉंग रूट, ग्रीनरी, आमची कार, विशाल आणि मी. खूपच सुंदर वाटतं ना ऐकताना, आम्हाला पण खूप आवडतं. जर तुम्ही मला विचारसाल की तुला ट्रॅव्हल करायला कसं आवडतं, एरोप्लेननी, ट्रेननी की कारनी, तर माझं उत्तर असेल की कारनी. आमच्या दोघांनाही कारनी प्रवास करायला खूप आवडतो, कारण की कोणच नसतं, लॉंग रूट असतो, मस्तपैकी ग्रीनरी असते. विशाल आणि मी मस्तपैकी गाणी ऐकत असतो, खूप साऱ्या गप्पा मारत असतो. आणि गप्पा मारायला तर मी माहिती आहे तुम्हाला, मला तर गप्पा मारायला खूप आवडतं. हा आहे समृद्धी महामार्ग, ज्या मार्गाबद्दल आम्ही ऐकलो होतं की खूप मोठा आहे, खूप ह्यूज रोड आहे, खूप छान आहे रोड. तर मला तो पाहायचा होता आणि फायनली आम्ही एंटर केलं समृद्धी महामार्गावरती. खूप मोठा रोड होता, ट्रॅफिकसुद्धा नव्हती आणि ऑलमोस्ट आमचं अंतर खूप कवर झालं या रोडमुळे. 350 ते 400 किलोमीटर अंतर आमचं कव्हर झालं, ट्रॅफिकच नव्हती. एक 3 ते 4 तास झाले होते आणि विशाल कंटिन्यू ड्राईव्ह करत होता. त्यामुळे आता वेळ आली होती की थोडा गॅप घेण्याची, बॉडी रिलॅक्स करायची. आणि हे पाहू शकता गाईज तुम्ही, त्याने थांबवली आहे गाडी साईडला आणि स्ट्रेचिंग करतो आहे, कारण की कंटिन्यू क्लच, ब्रेक, गेअर यूज करून त्याची जी बॉडी आहे ती स्टिफ झाली होती, म्हणून तो थोडा रिलॅक्स झाला. आणि आम्ही घरून येताना सलाड आणलं होतं, कारण की तुम्ही रोडला पाहू शकता कोणतेही शॉप नव्हते आणि मग आम्हाला भूक लागली होती, मग आम्ही सलाड खाल्लं थोडंसं. माहूरगडला पोचायला 11 तास लागणार होते आणि आमचा फेस पाहू शकता. सकाळी उठलो होतो आणि तसंच निघालेलो, त्यामुळे असा चेहरा झाला आहे आमचा, अवॉइड करा. पण ते सुद्धा मला तुम्हाला दाखवायचं होतं. श्री क्षेत्र माहूर नगरीत आपली सहर्ष स्वागत. ऑलमोस्ट 11 तासाच्या प्रवासानंतर आम्ही माहूरगडामध्ये एंटर केलेला आहे आणि खूप छान आहे क्लायमेट. आम्ही वरती जातो आणि तिथेच भरपूर सारे हॉटेल्स आहेत स्टेसाठी. तर पाहूया, तिथे गेल्यावरच कळेल आपल्याला. एखादं छान हॉटेल पाहतो आणि चेकिंग करतो. येस, गडाच्या जवळ आल्यावर तुम्हाला भरपूर सारे लॉज आणि हॉटेल्स दिसतील. इथे आहे हे कृष्णा पॅलेस आणि हे आम्ही पुण्यामध्ये असतानाच पाहिलं होतं. तर हे पण आहे आणि हे पण आहे. तर पाहूयात आता. आम्ही पुढे जाऊन आलो पण आम्हाला हेच बेटर वाटतंय, तर चलो पाहूयात आता. ही आहे आमची रूम आणि लकीली आम्हाला खूप छान रूम मिळाली. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मस्तपैकी फ्रेश मॉर्निंग झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता तो आहे माहूरगड आणि तिथे आम्ही जाणार आहे. फर्स्ट आम्ही ब्रेकफास्ट करतो. तर ही गाय माझ्याकडे येत होती. सकाळचे 8 वाजलेत आणि खूप गर्दी झाली इथे, हे पाहू शकता. काल रात्री आम्ही जेव्हा आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती, आता खूपच गर्दी झाली आहे. सो चलो आधी काहीतरी खातो. आम्ही चेकआउट करतोय कारण यायला आम्हाला काही माहिती नाही किती वाजतील, लेट सुद्धा होऊ शकतो. तर 12 वाजताचा चेकआउट टाइम होता, तर आम्ही आत्ताच केलाय चेकआउट. तर तुम्हाला वरती जायचंय तर यांच्या गव्हर्नमेंटच्याच बसेस आहेत, त्या बसेसनीच वरती जावं लागतं. कार्स वगैरे आहेत त्यावरती अलाउड नाहीयेत. तुमची कार इथेच पार्क करणार आहे. ब्रेकफास्टमध्ये आम्ही डोसा आणि विशालने इडली घेतली होती. तर ब्रेकफास्ट केला, सिम्पल होता ब्रेकफास्ट, पण टेस्ट पण खूप छान होती. या गाडीतून जायचं आम्हाला. इकडे सर्व बसेस आहेत, या सर्व कंटिन्यू चालू असतात वरती जायला. चलो. सर्व
सामान घेतलंय आणि आता आम्ही जाणार आहे माहूरगडवरती रेणुका मातेचं दर्शन. फायनली आम्ही देवीचा डोंगर चढायला लागलो आणि आम्ही माहूरगडला का आलोय तर हे तुम्हाला मी पुढे जाऊन सांगेलच. तोपर्यंत व्लॉग कंटिन्यू करा. आमचं छान दर्शन झालं आणि बाहेर आलो आम्ही जिथे पण जातो तिथे आम्ही डोनेशन देतो आणि इथे सुद्धा आम्ही डोनेशन दिलं आणि खूप छान फिलिंग असते ती. मग दोघांनीही देवीचा विड्याचा प्रसाद खाल्ला. रेणुका मातेला विड्याचा प्रसाद लागतो तर तो विड्याचा प्रसाद आम्ही खाल्ला आणि मग निघालो परशुराम मंदिराकडे. बाहेर जातानाच परशुराम मंदिर आहे तर तिथे पण दर्शन घेतलं आम्ही. तुम्ही पाहू शकता माहूरगड किती सुंदर दिसतोय फॉगी क्लायमेटमध्ये आणि सगळीकडे असंच क्लायमेट होतं. पाऊस पण नव्हता, फक्त सगळीकडे फॉग होता. परशुराम मंदिर आहे हे. दर्शन घेतलं आणि पुढे निघालो अनुसया मातेच्या दर्शनासाठी. फ्रेश कलिंगड कट करतात येते आणि आता आम्ही कलिंगड घेतो. तर काही ह्या ज्या बस आहेत तर मी आता त्यांना विचारलं तर ते फक्त नवरात्रीमध्येच चालू असतात. अदर डेज तुम्ही तुमच्या प्रायव्हेट व्हेकल्स सुद्धा घेऊन येऊ शकता. हा आहे अनुसया मातेचा डोंगर. सगळीकडे मंकीज आहेत. वाव किती छान बेबी बसले. तर इथे स्टेअर्स वरती सगळीकडे नंबर लिहिले. तर हे आहे 47. आता पाहूयात वरती किती स्टेअर्स आहेत. आम्ही इथून थोडंसं खायला घेतलंय, चिप्स आणि पायनॅपल. 240 आहे. व्लॉग आम्ही लेट चालू केला. अर्धा पापड आमचा संपला खाऊन. इथे स्टार्टर वगैरे काहीच नाही आहेत. हो ना विशाल? येस, सिंपल साधं जेवण आहे पण ते पण छान आहे. छान जेवण झालं आणि आता आम्ही निघालोय आमच्या घरी. तर मी तुम्हाला बोलले होते की आम्ही का आलोय रेणुका मातेच्या दर्शनाला असं अचानक. रेणुका माता ही आमची कुलदेवी आहे आणि आम्ही लग्न झाल्यापासून आम्ही एकदाही आलो नव्हतो दर्शन करायला. तर असंच अचानक मनात आलं की चला गेलं पाहिजे देवीच्या दर्शनाला. आपली कुलदेवी आणि आपण आलो नाहीये. नवरात्री पण चालू होते, सुंदर क्लायमेट पण आहे. तर त्यामुळे आम्ही आलो, देवीचं दर्शन घेतलं दोघांनीही. खूप छान वाटलं. म्हणजे फर्स्ट टाइम आलो पण एक असं बॉन्डिंग वाटत होतं देवीसोबत. आणि आता आम्हाला वाटते आम्ही येतच राहू इथे सुद्धा. जसं आम्ही कोल्हापूरला जातोय, बालाजीला जातो, तसंच आम्ही आता इथे पण येणार. कारण की असं नाही का अशी अटॅचमेंट तयार होती, तसं वाटलं मला. माहूरगड पण खूप सुंदर आहे. तुम्ही पण नक्की या एकदा तरी माहूरगडाला. एकाच ठिकाणी तुम्हाला श्री गुरुदेव दत्तांचं सुद्धा दर्शन होईल, रेणुका मातेचं पण होईल आणि अनुसया मातेचं सुद्धा दर्शन होईल. श्री गुरुदेव दत्तांचा एक डोंगर आहे, रेणुका मातेचा एक डोंगर आहे आणि अनुसया मातेचा डोंगर आहे. असे 3 डोंगर आहेत. तर तिथे तुम्हाला थोडंसं चढावं वगैरे लागतं. तर 250 स्टेअर्स आहेत. ऑलमोस्ट सगळ्याच मंदिरामध्ये 250 आहेत. असं 250 जाताना वरती आणि 250 येताना
उन्हाचे. 500 जरी पकडले तरी 1500 स्टेअर्स आहेत आणि वॉकिंग खूप आहे, पण समजत नाही. आपण एका वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटतो, कारण की देवाच्या सानिध्यात जेव्हा आपण जातो. मी तरी सजेस्ट करेल कम्फर्टेबल फुटवेअर वेअर करा, म्हणजे तुम्हाला चालायला वगैरे इझी जाईल. ही आमची सेकंड लॉंग रूट ट्रिप होती. फर्स्ट आम्ही हम्पीला गेलतो, तो 12 तासाचा प्रवास होता आणि हा 11 तासाचा. आणि जाताना तुम्ही पाहू शकता गाईज, सनडाऊनर खूप सुंदर क्लायमेट झालं. आमच्या दोघांनाही सनडाऊनर पाहायला खूप आवडतं. आम्ही जिथे पण जातो आम्ही सनडाऊनर पाहिल्याशिवाय राहत नाही. सनसेट पाहिल्यावर दिवसाचा थकवा जातो आणि पुन्हा नेक्स्ट डेची एनर्जी येते. सो त्यामुळे थांबून आम्ही पाहतो. चलो तर आता जाऊयात आमच्या घरी. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलला. बाय बाय गाईज, लव्ह यू ऑल.